नमस्कार, मी माधुरी वैद्य. हल्ली तरुण मुलं वारंवार नोकऱ्या बदलत असतात असं नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यामार्फत कानावर येत होतं. परवा माझी लेक ऑफिसमधनं आली आणि आल्या आल्या म्हणाली, "आई गुड न्यूज, माझं AI साठी सिलेक्शन झालं." मी ते ऐकताच तिला मध्येच थांबवलं आणि म्हटलं, "अगं, ही कसली गुड न्यूज? एवढी चांगली नोकरी कशाला सोडायची आहे तुला आणि दुसरीकडे मोठी सिलेक्ट झालीस." असं लोकं करतात म्हणून आपण करू नये गं, जरा स्थिर राहावं आयुष्यात. त्यावरती मला थांबवत म्हणाली, "अगं आई, पुरतं ऐकून घे, किती बडबड करतेस. मी नोकरी सोडली नाही. माझं कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पायलट प्रोजेक्टसाठी सिलेक्शन झालं आहे." अरे वाह! हा जीव माझा भांड्यात पडला. बहिणाबाईंचं मानवी स्वभावाचं परीक्षण किती उत्सुक होतं बघा. त्या म्हणाल्या आहेत, "मन मोकाट मोकाट त्याले नाही जरा धीर." माझंही तसंच झालं होतं नाही का. असं मला बरं वाटलं. मी म्हटलं, "अगं, मी ऐकलं आहे खरं, पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणातून सांगत असतात की शेतकऱ्यांनी ड्रोनचा वापर केल्यामुळे ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलेला असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं सोपं जाणार आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने जमिनीचा कस, पिकावर जर कीड लागली असेल तर त्याच्यावर कोणती कीटकनाशकं वापरायची, किती प्रमाणात वापरायची, त्याप्रमाणे पिकाची वाढ जोमाने व्हावी यासाठी काय निर्णय घ्यायचे, हे सगळं AI ठरवते." त्यावर मला थांबवत ती म्हणाली, "अगदी बरोबर आई. तुला आठवतं आहे का, आपला अभिषेक दादा सॅन फ्रान्सिस्कोला असताना त्याला एअरपोर्टवर जाण्यासाठी गाडी बुक करायची होती आणि ती काय लवकर मिळत नव्हती. मग शेवटी त्यांनी ड्रायव्हरलेस कार बुक केली आणि प्रवास सुरू झाला. त्यांची गाडी ज्या लाईनमधनं धावत होती, त्या लाईनवर पुढे एक मोठी बस थांबून राहिली होती. दादा पण विचारात पडला, कारण तो अशा प्रकारच्या गाडीने पहिल्यांदाच ट्रॅव्हल करत होता. पण गाडीने लाईन बदलली आणि दादा एअरपोर्टवर अगदी वेळेत पोचला. त्या गाडीमध्ये सुद्धा AIचाच वापर केला गेला होता. मी म्हटलं, "ते सगळं ठीक आहे गं, पण ते यंत्रांना कुठून बुद्धी येते असं करायची, त्यांना कसं समजतं?" त्यावरती म्हणाली, "अगं, काय असतं माहिती आहे का, कॉम्प्युटर जाणणारे, त्यामध्ये निष्णात असणारे लोकं, प्रोग्रामिंग म्हणजे प्रोग्रॅम्स, लँग्वेजेस म्हणजे पायथॉन किंवा जावा, C++ आणि ॲप्लिकेशन्स म्हणजे जे त्या उद्योगधंद्याशी निगडीत असतील असे ॲप्स, त्यानंतर डेटा म्हणजे त्या उद्योग क्षेत्राच्या बाबतीमधला जो काय डेटा असेल तो अचूक डेटा, आणि मग मशीन लर्निंग, या सगळ्यामुळे यंत्रामध्ये माणसासारखी बुद्धिमत्ता विकसित होते, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि त्याच्या साहाय्याने यंत्र अगदी अचूक निर्णय घेतं किंवा प्लॅनिंग करतं. थोडक्यात काय, तर यंत्रांनी बुद्धिमत्ता वापरून केलेलं काम किंवा निर्णय. समजलं? तरी देखील मी जरा ब्लँकच होते थोडीफार. त्यावरती म्हणाली, "थांब, मी तुला सोपं करून सांगते. तू ऑनलाईन शॉपिंग करतेस की नाही, तेव्हा तू ते सगळे प्रॉडक्ट्स बघतेस ना, ड्रेसेस वगैरे ऑनलाईन, तेव्हा त्या कंपनीज हे AIच वापरत असतात. शिवाय तू तुझं ते लाईफ सर्टिफिकेट देतेस, म्हणजे मोबाईलवर जनरेट करतेस ना, तेव्हा तू काय करतेस, तुझं आधार कार्ड असतं. आधार कार्ड करताना तू तुझा फोटो, थंब इम्प्रेशन, नाव वगैरे, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं टाकलं होतंस ना, म्हणजे दिलं होतंस, आणि त्याप्रमाणे तुझं आधार कार्ड तुझ्या हातात आलं होतं. मग कंपनीने तुला एकदा
प्रत्यक्ष भेटायला यायला सांगितलं आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये सुद्धा हे सर्व आणि इन ॲडिशन टू दॅट तुझे पेन्शनचे डिटेल्स वगैरे सगळं घेतलं होतं. आणि मग घरी आल्यावर तू 2 ॲप डाउनलोड केले जीवन प्रमाण आणि त्यामध्ये त्यांनी जे काय दिले होते डिटेल्स भरायला ते भरलेस आणि मग प्रोसेस केल्यावर तुला तुझ्या मोबाईलने सांगितलं की आता स्क्रीनसमोर डोळे मीच ठेवा. तेव्हा तू पहिल्यांदा काय केलं होतंस? तू मला सांगितलंस आणि मी पण केलं. पण ते काय त्या ॲपने ॲक्सेप्ट केलं नाही, रिजेक्ट केलं. आणि मग जेव्हा तू स्क्रीनसमोर गेलीस तेव्हा तुझं लाईफ सर्टिफिकेट जनरेट झालं. म्हणजे त्यावेळेला यंत्रांनी काय केलं, बुद्धिमत्ता वापरली आणि चूक काय बरोबर काय ते बरोबर ओळखून निर्णय दिला की नो वी आर नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट दिस. आता समजलं? अगं आता UPIसुद्धा वेगाने वापरायला शिक. IFLवर सुद्धा चालतं. तुला माहिती आहे का आपल्या देशामध्ये बंगलोरमध्ये निरामयी संस्था आहे. त्या संस्थेने पहिल्यांदा स्तन कॅन्सर हा वेदनारहित व्हावा यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला होता. आणि आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये याचा वापर होतो. अगदी एज्युकेशन, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग सगळ्याच. आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं आता शिकणं क्रमप्राप्त आहे. जर आम्हाला आमच्या नोकऱ्या टिकवायच्या असतील तर आम्हाला हे सगळं करायलाच हवं आहे आणि मला ते करण्याची संधी माझी कंपनीच देते. सो आय एम व्हेरी हॅपी. मी म्हटलं थँक्यू व्हेरी मच मॅम फॉर इन्फॉर्मेशन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.